महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर होते। नांदेड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। या 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजप हा नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असून स्वबळावर स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवण्याचे संकेत दिले होते। त्यावर ते म्हणाले की आपल्या राज्यात महायुती आहे, त्यावेळी जे चित्र असेल त्याप्रमाणे करू। अशोक चव्हाण यांचे काम करत असतील, आम्ही आमचे काम करू। बीड प्रकरण दुर्दैवी आहे, मुख्यमंत्र्यांना सर्व यंत्रणा कामाला लावली आहे, अशी प्रक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे। नांदेडमध्ये एका संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आला असताना माझ्या पक्षाचं आणि माझं धोरण आहे की आल्यानंतर आपल्या पक्ष कार्यालयामध्ये गेलं पाहिजे। काल ही मंडळी श्री घोगरे आणि त्यांचे मित्र भेटले, त्या निमित्तानं मी कार्यालयाला भेट दिली। कार्यकर्त्याला ताकद द्यायचं असेल, बळ द्यायचं असेल तर आपल्याला कार्यकर्त्याला हितगुज करावं लागेल, त्यांच्याकडे जावं लागेल, त्याच्यामुळे त्यांची ताकद पक्षाची वाढू शकते। आणि आजचा कार्यक्रमाचा जो दौरा आहे ते संमेलन आहे बरबड्याला, गेल्या 7 वर्षापासून 7वं संमेलन आहे। त्यांचं आमंत्रण आमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी साहेबांनी दिलं होतं, चिखलीकर साहेबांनी सांगितले होते, म्हणून मी आज त्या कार्यक्रमानिमित्तानं आलो। शहराच्या या कार्यालयामध्ये आले असताना कार्यकर्ते सगळे भेटले। आता सत्तेमध्ये आहोत, कार्यकर्त्याला विनंती आहे की चांगल्या प्रकारची चळवळ राबवा, सर्वसामान्याचे कामं करा, लोकांना सहज उपलब्ध व्हा आणि पक्षाचा विचार आणि पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यापर्यंत जाईल अशा प्रकारची काळजी करा। खात्याचा मंत्री म्हणून माझ्याकडून जे जे काही तुम्हाला लागतं आहे, संस्था उभा करा। राजकारण म्हणजे केवळ घरावर तुळशीपत्र ठेवून होत नाही, आपला संसार बी चांगला असला पाहिजे, आपले उत्पन्न देखील चांगलं असलं पाहिजे आणि ते करत करत आपण राजकारणामध्ये यावं। चांगल्या लोकांची पक्षाला देखील गरज आहे, म्हणून चांगले जे लोक आहेत दादांनी कालही सांगितलं होतं आणि आम्ही त्याच पद्धतीनं आमचा पक्षाने आम्ही काम करत आहोत। सच्च्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम माझा पक्षाने आम्ही मिळून करू। आणि कार्यकर्त्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर खूप चांगलं वाटलं मला। या ठिकाणी घोगरे त्यांची टीम सर्व सेलचे पदाधिकारी या ठिकाणी आमचा सत्कार केला, त्याबद्दल आभार मानतो। आणि जिथं काही गरज पडली तिथं मला सांगा, मी तुमच्यासोबत आहे। भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार, त्यावेळेचं धोरण जे ठरेल, अगोदर नेते ठरवतील, पुन्हा मग जिल्हा ठरेल आणि त्याप्रमाणे आपण काम करू। 2 दिवसापूर्वी अशोक